नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती। आणि आपण जीएनएम नर्सिंग साठी भरपूर विद्यार्थ्यांना कमेंट केले होते की सर हे कधी ऍडमिशन चालू होणार आहे, त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे, कुठली प्रोसेस, सगळी डिटेल्ड माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध झालेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे, प्रवेश वॅकन्सी किती, रिझर्वेशन काय, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, कुठले कागदपत्र लागणार, ए टू झेड सगळ्या माहितीचा व्हिडिओ। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विदाउट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। सर्वप्रथम तुम्हाला www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlgs/ward/gs या वेबसाईट वरती यायचंय। ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तिथे क्लिक करून डायरेक्टली तुम्ही इथे रिडायरेक्ट होऊ शकता। याच्यामध्ये तुम्हाला जीएनएम ऍडमिशन संदर्भात 24-25 ची ऍडव्हर्टाइजमेंट दिसणार आहे। तर आपण याला सर्क्युलरला क्लिक करू आणि याला क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इकडे समोर त्याचं पूर्ण सर्क्युलर ओपन झालंय। याच्यामध्ये काय सांगितले पहा की ऍडव्हर्टाइजमेंट जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी साठीचा हा कोर्स आहे। याच्यासाठी काही कॉलेज दिलेत मुंबईचे, त्याच्यामध्ये केईएम हॉस्पिटल, एलटीएमजी, बाय बीवायएल नायर, त्यानंतर डॉक्टर आर्यन कॉपर हॉस्पिटल, त्यानंतर श्री हरिलाल भगवती हॉस्पिटल। तर हे कॉलेज आहेत, याच्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळणार आहे। त्यासाठी स्टायपेंड कसं आहे तर इथे दिलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन। आपल्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय की 10+2 सायन्स मध्ये आपलं असणं गरजेचं आहे, त्यासाठी त्यांना तो क्रायटेरिया दिला आहे। एज लिमिट आहे 17 ते 35, 31/7/2024 रोजी। काउन्सिलिंग आपली होणार आहे, ती कुठे होणार आहे त्यांना तिथे सांगितले केईएम हॉस्पिटल मध्ये होणार आहे, आणि इंडिव्हिज्युअल कॉल लेटर कुणाला दिले जाणार आहे असं सांगितलं आहे त्यांना। त्यानंतर रिझर्वेशन काय असणार आहे तर याच्यामध्ये एससी साठी 13%, एसटी साठी 7, विजय साठी 3 अशा पद्धतीने सगळं रिझर्वेशन इथे दिलेलं आहे। याच्यामध्ये रिझर्व सीट दिल्यात 45-24 वगैरे, इथं तुम्ही कॅटेगरी वाईज पाहू शकता। याचं सुद्धा तुम्हाला मी एक लिंक ऍडव्हर्टाइजमेंटची प्रोव्हाइड करणार, त्याच्यामध्ये तुम्ही ही बेसिक डिटेल ऑब्टेन करू शकणार। अशा पद्धतीने याचं ऍडव्हर्टाइजमेंट नोटिफिकेशन साइट वरती दिलेलं आहे। तर आपण विदाउट एनी वेस्टिंग टाइम आपण चालू करूयात ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा। आय होप तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट लक्षात घेतली असेल आणि लिंक पण तुम्हाला मिळणार आहे। तर इथे तुम्हाला एक लिंक आहे, ऍप्लिकेशन फॉर जीएनएम ऍडमिशन 24-25 अप्लाय हिअर, याला क्लिक केल्याच्या नंतर पुढे तुम्ही इकडे रिडायरेक्ट होता। याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल भरायचे आहे, त्यानंतर करंट ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस, त्यानंतर एज्युकेशनल, त्यानंतर तुमच्या सब्जेक्टची डॉक्युमेंट्स, अशा पद्धतीने तुमचा पूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि अपलोड करून सबमिट या बटनाला क्लिक करायचं। तर चला चालू करत आजचा आपला टॉपिक। याच्यामध्ये मी काही डिटेल सिक्युरिटी पर्पज साठी माझी हाईड केलेली आहे, ती तुम्हाला इकडे टाइप करताना शो होणार नाही, तर तुम्ही तिथे अशा पद्धतीने तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची। चला वेल, मी इकडे माझं फर्स्ट नेम एंटर करतो, मी जे बाय डिफॉल्ट डिसेबल केले त्यामुळे तुम्हाला ते तिकडे दिसणार नाहीये। त्यानंतर आहे सरनेम, मी माझं इकडे सरनेम एंटर करतो। त्यानंतर आहे माझ्या फादरचं नेम, मी माझ्या फादरचं नेम एंटर करतो। त्यानंतर आहे मदर नेम, मी मदर नेम पण एंटर करतो, हे तुम्हाला सिक्युरिटी पर्पज साठी दिसणार नाही। त्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे, जी आपली डेट ऑफ बर्थ असेल ती तुम्हाला इकडे फिलअप करायची आहे। मी एक मॅन्युअली अंदाजे एक डेट ऑफ बर्थ टाकत आहे, ही माझी डेट ऑफ बर्थ नाहीये। त्यानंतर विचारले तुमचं लग्न झालंय, मॅरिड, अनमॅरिड, डिव्होर्स, विडो वगैरे, तुमचं जे असेल स्टेटस ते निवडा, मी माझं सिंगल निवडतो। त्यानंतर आहे रिलीजन, रिलीजन मध्ये माझं रिलीजन हिंदू आहे, तुमचं जे असेल ते तुम्ही निवडू शकता। डोमासाईल मध्ये आल्याच्या नंतर इथे डोमासाईल ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहता का, येस ऑर नो, येस। मग त्यानंतर कधीपासून राहता ते आपल्याला इकडे मेन्शन करायचे, 10-15 काय जे वर्ष असतील तुमचे तुम्ही इकडे मेन्शन करू शकता, त्यापेक्षा मॅक्स असेल ते पण मेन्शन करू शकता। त्यानंतर आहे कास्ट, त्याच्यामध्ये रिझर्व जर निवडली तर सॉरी, फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगतो की माझी कास्ट जनरल आहे, मी इकडे जनरल निवडणार आहे। पण आता बरेच जे रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना अडचण येईल फॉर्म भरताना, त्याच्यामुळे रिझर्व मध्ये काही फारसा चेंजेस नाही, रिझर्व केलं की बाकी डॉक्युमेंट प्रोसेस सगळी सेम आहे। तर आपण इथं एक रिझर्व म्हणून भरूयात, त्याच्यामध्ये मी एक जनरल कास्ट कुठली तरी निवडतो माझी, त्याच्यामध्ये मी एक कास्ट निवडलेली आहे ओबीसी। आता इथं ऍड्रेस, तुम्ही जिकडे राहता ते ऍड्रेस, आता हे रिझर्व कॅटेगरीचं तुम्हाला जे मी बोलतोय याच्या संदर्भात डिटेल्स पुढे सांगणारच आहे। इथं ऍड्रेस टाका, तुम्ही जिकडे राहता तो, हा माझा ऍड्रेस मी इकडे टाकतोय। तुमचा तालुका एंटर करा, नंतर डिस्ट्रिक्ट एंटर करा। एवढं झाल्याच्या नंतर जर तुमचा करंट आणि परमनंट ऍड्रेस एक असेल तर क्लिकला क्लिक करा। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करा, मोबाईल नंबर मी सिक्युरिटी रिझन साठी हाईड केलेला आहे, तुमचा ऑन असेल तुम्हाला मेसेज दिसेल, तुमचा मोबाईल पण दिसेल तुम्हाला। मी माझा ईमेल आयडी टाकतो,
हे ईमेल आयडी माझा इकडे मी पुटअप करत आहे. हा ईमेल आयडी तुम्हाला दिसेल माझा, मी याच्यासाठी बाय डिफॉल्ट इनेबल ठेवलेला आहे. त्यानंतर पॅन कार्ड तुमचं असेल तर एंटर करा. माझ्याकडे आहे पण मी एंटर करणार नाही कारण ही मॅन्डेटरी फील्ड नाही, त्याच्यामुळे आपण याला ब्लँक ठेवूयात. तर पूर्ण हे टाकल्याच्या नंतर विचारले डिसेबल आहात का. जर तुम्ही डिसेबल म्हणजे अपंग असाल तर येस निवडा. त्याच्या संदर्भात किती डिसेबिलिटी आणि सर्टिफिकेट वगैरे इकडे मागल, पण मी डिसेबल नाही त्याच्यामुळे नाही करणार आहे. त्यानंतर ऑक्युपेशन ऑफ फादर, वडील काय करतात, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेल्फ एम्प्लॉइड, ऍग्रिकल्चर, जे असेल ते निवडा. मी ऍग्रिकल्चर निवडतोय. त्यानंतर इंग्लिश, मराठी, हिंदी या भाषेपैकी तुम्हाला कोणती भाषा बोलता, लिहिता, वाचता येते ते तुम्ही इकडे मेन्शन करू शकता. मला जी लिहिता वाचता बोलता येते ती भाषा मी इकडे निवडत आहे. तुम्हाला अदर कुठली एखादी लँग्वेज येत असेल तुम्ही इकडे मेन्शन करून त्याला पण लिहिता वाचता बोलता येते असं मेन्शन करू शकता. त्यानंतर एसएससी मध्ये स्ट्रीम विचारले. आता एसएससी इज नॉट अ स्ट्रीम, बट आपण त्याला काय करूया, तुम्ही मराठी मीडियम मध्ये शिकला असेल तर मराठी एंटर करा. अदरवाइज इंग्लिश, जे कोणतं सेमी जे असेल ते टाका. त्यानंतर आहे तुम्ही कुठे शिकलात. आता मी माझ्या इकडची जी शाळा आहे सिद्धेश्वर, आमच्या इकडची शाळा आहे बघा, तर ती शाळा इकडे एंटर करतो. श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव. कधी पास झालो एक अंदाजे लमसम तारीख टाकत आहे. इकडे मी माझी तारीख टाकली 17. त्यानंतर टोटल मार्क्स, मला 500 पैकी किती मार्क पडले तर मी इकडे टाकतो 388. पर्सेंटेज किती होतात तर ते आपण कॅल्क्युलेट करूयात कॅल्क्युलेटरच्या मदतीनं, किंवा तुमच्या मार्कशीटवर जे लिहिलेलं असेल तुम्ही डायरेक्टली टाइप करू शकता. इथं 77.60 होतात. मी इकडे टोटल मार्क्स आणि इथं पर्सेंटेज टाकायचे. लक्षात ठेवा अटेम्प्ट म्हणजे किती वेळेस परीक्षा दिली ते मेन्शन करा. त्यानंतर आहे एसएससी मार्कशीट, इकडे आहे सर्टिफिकेट. कन्फ्युज होऊ नका, मार्कशीट म्हणजे तुमचं मार्कशीट अपलोड करा, सर्टिफिकेट म्हणजे तुमचं सनद अपलोड करा. तर मार्कशीट साठी यांना काय सांगितलंय, प्लीज मेंटेन अँड अपलोड एसएससी मार्कशीट इन पीडीएफ फॉर्मॅट. तुम्हाला पीडीएफ मध्ये अपलोड करायचं, त्यासाठी मी इकडे फोल्डर बनवलेलं, त्याच्यामधून मी हे घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांना विचारले एसएससी मार्कशीट घेतल्याच्या नंतर आपल्याला सनद विचारले, आपण सनद घेऊया. त्यानंतर इथे विचारले FYJC म्हणजे 11वीला तुम्ही काय शिकलात, इकडे सायन्स. ओके, कॉलेजचं नाव जे असेल ते टाका. मी सिद्धेश्वर टाकतोय. कधी शिकलात ते पण मेन्शन करायचे विद्यार्थी मित्रांनो. मी 2018. इथे एक मार्क्स लमसम टाकत आहे मी 400. अटेम्प्ट 1. त्यानंतर इथे फक्त तुम्हाला मार्कशीट अपलोड करायची, सनद नसते त्याची, त्याच्यामुळे आपण मार्कशीट अपलोड करूयात. इकडे पर्सेंटेज विचारलेले आहे. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून घेऊयात आपण. 400 डिवायडेड 606, तर आपला पर्सेंटेज 66.66. त्यानंतर आहे 12वी. 12वीला काय होतं, आर्ट, सायन्स, कॉमर्स निवडा. कॉलेजचं नाव इथून तुम्ही कॉपी पेस्ट होत असेल तर हा ओके, कॉपी पेस्ट पण होते, कॉपी पेस्ट करा किंवा टाइप करा. त्यानंतर आहे कधी झाला, 2019. ते घेऊया 450 आउट ऑफ 650, तर ते आपल्याला इकडे कॅल्क्युलेट करायचे. हे एक अंदाजे मार्क आहेत, हे माझे मार्क नाहीये. तर इथं 69.23 होतात, आपण तिकडे मेन्शन करूयात. त्यानंतर अटेम्प्ट मध्ये एक निवडूयात. त्यानंतर तुम्हाला तुमचं HSC चं मार्कशीट घ्यायचं आहे, इथे HSC चं मार्कशीट घेऊयात. त्यानंतर सनद, इथं जर तुमचं BSc MSc असेल ते पण तुम्ही इकडे इन्फॉर्मेशन पुटअप करू शकता. त्यानंतर विचारले फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यामध्ये किती मार्क आहेत. आता फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी 100 विषयाचे मार्क आहेत, तर मी जनरली 250 टाकतो. तुमचे जे अॅक्युरेट असेल ते तुम्ही मेन्शन करू शकता. त्यानंतर विचारले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश याचे मार्क किती आहेत तुम्हाला, मी इकडे एंटर करतो 300. त्यानंतर आहे एसएससी मध्ये तुम्हाला किती मार्क्स विचारले, तिथे मार्क्स टाकूयात आपण. एसएससी चे माझे मार्क्स होते 388. त्यानंतर विचारले डू यू अपियर मराठी सब्जेक्ट इन HSC और एसएससी, तुमचा मराठी विषय होता का नाही, येस ऑर नो आहे. मी माझं मराठी विषय होतो म्हणून येस करतो, तुमचा नसेल तर नाही करा. त्यानंतर 10वीला होतं 12वीला विचारले, माझं 10वीला होता, तर 10वीला किती मार्क्स पडले असं विचारले, मी 85 टाकतो. एक जनरल मार्क आहे, हे माझे मार्क नाहीये. त्यानंतर विचारले की तुमचं ANM होतं का, जर असेल तर येस करा, अदरवाइज नो करा. इथं विचारलं डोमासाईल आहे का, डोमासाईल असणं गरजेचं आहे. डोमासाईलला क्लिक करा, डोमासाईल अपलोड करा. त्यानंतर विचारले कास्ट सर्टिफिकेट, कास्ट का विचारले, हा तुम्हाला मी इथे एक पॉईंट सांगितलं होतं की तुमची कास्ट मॅटर करते. जर मी तर रिझर्व्ह कास्ट घेतली नसती, मी ओपन कास्ट घेतली असते, तर कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन हे 3 ऑप्शन दाखवलेले असते. म्हणून मी जे अदर रिझर्व्हचे कास्टचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी हे ऑप्शन घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही तुमची कास्ट अपलोड करायची. त्याच्यामध्ये पहा इथं विचारले डोमासाईल व्हॅलिडिटीची रेसिप्ट किंवा व्हॅलिडिटी अपलोड करा. तुमच्याकडे व्हॅलिडिटीची रेसिप्ट किंवा व्हॅलिडिटी अपलोड करायची तुम्हाला. त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर आहे आधार प्रूफ म्हणजे तुमचं आधार कार्ड. त्यानंतर आहे प्रूफ ऑफ फोटो तुमचा जो असेल अपलोड करा.
एवढं झाल्याच्या नंतर सगळी माहिती फिलअप झाल्याच्या नंतर तुम्हाला बटन कोणतं दाबायचं? सबमिट. आता सबमिट बटनाला प्रेस करूया. ओके, समथिंग वेंट रॉंग. ओके, झालं. काय सांगितलंय? बिझनेस सर्व्हर पेज BSP एरर. तर एवढं आपलं सबमिट झाल्याच्या नंतर आपण इथे रिफ्रेश करूया. ओके, तर बेसिकली अशा पद्धतीने आपल्याला सगळी डिटेल भरायची आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचे. आता इथं काहीतरी टेक्निकल एरर होता, त्याच्यामुळे हे सबमिट झालेलं नाहीये, साईटचा एरर आहे. अशा पद्धतीने फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्याच्या नंतर त्याची एक रेसिप्ट जनरेट होते, ती रेसिप्ट घ्या आणि फॉर्मची प्रिंट घ्या आणि तुमचा जो नंबर कुठे लागेल त्याच्या संदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील, ते नोटिफिकेशन पहा. आणि तुम्हाला मी जी ऍडव्हर्टाइजमेंट इथं तुम्हाला मेन्शन केली आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही केअरफुली वाचा, किंवा इथं जर तुम्ही आला तर इथं पहा तुम्हाला दिलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंटची एक कॉपी. तुम्हाला लिंक मध्ये तर मी प्रोव्हाइडच केली आहे, पण माझ्याकडे नसल्यामुळे मी तुम्हाला इकडून दाखवतोय. यांना सगळी माहिती मेन्शन केलेली आहे. याच्या संदर्भाचं जे कम्युनिकेशन आहे तुम्हाला कसं होणार आहे? ईमेल आणि मोबाईलच्या मेसेजद्वारे. तर ते तुम्हाला पाहून घ्यायचे. अदरवाईज तुम्हाला जर याची काही अडचण येत असेल, याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम येत असतील, तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो असतो त्यांच्या वेबसाईट वरती मिळेल आपल्याला. त्याच्याहून इकडे हेल्प मध्ये एक ऑप्शन आहे, बघूया. तर तिथून तुम्हाला ते कॉन्टॅक्ट त्यांना करायचं आहे. काही क्वेरीज असतील त्यांना विचारा. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या क्वेरीज इथं नाही सॉल्व्ह झाल्या तर तुम्ही मला सुद्धा कमेंट्स करू शकता. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर या व्हिडिओमध्ये एवढी माहिती विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद. भेटूया